नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहताय 51 न्यूज। हे जे ठिकाण आपण बघताय माझ्या मागे हा जो चौक आहे, या ठिकाणावरून आपण बघू शकता की किती मोठ्या भरधाव वेगात या ठिकाणाहून गाड्या ये जा करतायत। या ठिकाणी बातमीचा विषय घेण्याचं कारण असं आहे की हा जो मार्ग आहे इकडून आलेला आणि इकडे पुढे जाणारा हा जो मार्ग आहे तो भिगवण सांगलीचा मार्ग आहे आणि दुसरीकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो सातारा पंढरपूर किंवा सातारा लातूर हा महामार्ग आहे। या दोन्ही महामार्गाच्या ठिकाणी हा दहिवडीच्या पासून 1-2 किलोमीटर अंतरावर असणारा खांडसरी चौक आहे आणि या ठिकाणी आता सध्या आपण उभे आहोत। या ठिकाणी यायचं कारण असं आहे की या ठिकाणी जी वाहनं या ठिकाणी भरधाव वेगात जात आहेत, या वाहनांना कुठलंही कंट्रोल नाहीये आणि त्याचं कारण आहे या महामार्गावर कुठल्याही प्रकारचं गतिरोधक नाहीत, त्याचबरोबर सूचना फलकही नाहीत। या दोन गोष्टी नसल्यामुळं या ठिकाणी वाहनधारकांना या ठिकाणच्या वेगाचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला ज्या वाहनांचा या ठिकाणी अपघात होतो त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी देखील पावले आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी जे गतिरोधक असणं अपेक्षित आहे ते मात्र रस्ते विकास महामंडळाकडे असणारा जो सातारा लातूर महामार्ग आहे त्या रस्ते विकास महामंडळानं याची दक्षता घेतलेली कधीही बरी होईल किंवा कधीही चांगली। त्याचबरोबर भिगवण सांगली हा जाणारा जो मार्ग आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे। सातारा जिल्ह्यातीलच असणारे शिवेंद्रसिंह राजे भोसले आता सध्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांनी या गोष्टीकडे देखील गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन या ठिकाणी सूचना फलक असतील किंवा गतिरोधक असतील या दोन्ही गोष्टींची तजवीज करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळाने देखील सातारा लातूर महामार्गावर अशा गोष्टी करणं गरजेचं आहे, तरच इथले अपघात कमी होऊ शकतात, नाहीतर अपघाताची मालिका सुरू राहून अनेक जण जीवाला मुकल्याशिवाय राहणार नाहीत। धन्यवाद।